SPN मराठी रणसंग्राम निवडणुकीचा काय आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकाची अवस्था। मागील पंचवार्षिक निवडणुकीतील नगरसेवकांनी वॉर्डाचा खरंच विकास केलाय का? जनतेच्या पदरात काय पडलं? जनता त्या नगरसेवकांना पुन्हा स्वीकारणार का की नवीन चेहऱ्यांना संधी देणार? असे अनेक प्रश्न घेऊन SPN मराठी थेट आपल्या प्रभागात। नगरसेवक, इच्छुक उमेदवार आणि जनता एकाच व्यासपीठावर। महापालिकेचे महायुद्ध पाहायला विसरू नका, फक्त आपल्या SPN मराठी वृत्तवाहिनीवर। SBN मराठीच्या महापालिकेचं महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका येथील मिरज येथील प्रभाग क्रमांक 20 या ठिकाणी। एकेकाळी हा प्रभाग क्रमांक 20 विस्तारित होता, बऱ्याच समस्या होत्या। इथं पाऊस पडला तर चिखलमय व्हायचं, पण या ठिकाणी योगेंद्र थोरात यांनी चांगला विकास केलेला आहे। ते गेल्यावेळी नगरसेवक होते, आता सुद्धा यावेळी ते उमेदवार म्हणून उभा राहिलेले आहेत। त्यांच्यासोबत आणखीन दोघं जण आहेत, भाजपचं चिन्ह आहे त्यांचं। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की कशा पद्धतीने त्यांनी विकास केलेला आहे आणि याच्या पुढे जर का निवडून आलं तर विकासाचा त्यांचा कशा पद्धतीनं संधी असणार आहे। नमस्कार, मी योगेंद्र थोरात, माजी नगरसेवक प्रभाग क्रमांक 20। आता तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की भाजपा पक्षात आम्ही का काम करतो। भाजपा पक्षानं गेली 2.5-3 वर्ष आम्ही जेव्हा नगरसेवक नव्हतो तेव्हा आमच्या प्रभागात कोणताही शाळांना असू द्या, बौद्ध विहारांना असू द्या, रस्त्यांना असू द्या, पाणी योजनांना असू द्या, कुठंही निधी कमी पडू दिला नाही। आणि आज जेव्हा इथं आम्हाला जेव्हा पक्ष म्हणतो की आम्ही तुम्हाला निधी दिला आहे, बांधकाम कामगार योजना झाल्या, हे झाले, महिलांचं झालं, यात सर्वात जास्त बांधकाम कामगार योजनेचा लाभ जर मिळाला असेल तर आमच्या मुस्लिम भगिनींना आम्ही मिळवून दिलेला आहे। तर आणि आत्ता मतदानाच्या वेळेला किंवा उमेदवारीच्या वेळेला मी जर म्हणलं की माझ्या वार्डमध्ये मुस्लिम जास्त आहेत किंवा ख्रिश्चन आहेत किंवा मागासवर्गीय आहेत, तर मग यासारखं पाप कोणतं होणार नाही असं मला वाटतं आहे। आज ज्या पक्षानं योजना आणल्या, लाडकी बहीणसारखी योजना आणली, आपण महिलांना त्यांचा किती लाभ मिळतो आहे। तर अशावेळी जर मी उमेदवार म्हणून माननीय खाडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे पालकमंत्री चंद्रकांत दादा असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, सर्वात महत्त्वाचं आम्हाला जे मनात होतं ते त्यांनी केलं आहे। परवा त्यांनी सांगलीच्या सभेमध्ये आले होते आणि त्यांनी आम्ही कुणालाही चिठ्ठी न देता त्यांनी सांगितलं की कृष्णा घाटासारखे सिटी सर्वे असतील किंवा पंढरपूर चाळा असेल, कोल्हापूर चाळा असेल किंवा आमच्या इथं सिद्धार्थ झोपडपट्टी आहे, शिकलगार वसाहत आहे, असे लोक जी वर्षानुवर्षे तिथं राहत आहेत आणि त्यांची सातबाऱ्याला किंवा सिटी सर्वेला नाव आहेत, तर पुढच्या 6 महिन्यात माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे घोषणा केलेली आहे आणि ते बोलतात ते करतात। त्याचा JR ही लवकरच आचारसंहिता झाल्यानंतर निघेल। या लोकांच्या नावावर घरं होणार आहेत, सिटी सर्वेला त्यांची नावं लागणार आहेत। घर हा खूप महत्त्वाचा विषय असतो लोकांसाठी। मी माझ्या नगरसेवक काळात रस्ते, गटार, पाणी, शाळा, हॉस्पिटल, लायब्ररी या सगळ्या गोष्टी केल्या। मात्र ज्या मोठ्या लेवलच्या गोष्टी होत्या आमच्या नेते मंडळींना आम्ही न सांगताच त्यांनी ओळखलेलं आहे की लोकांना आता त्यांची घरं त्यांच्या नावावर करायची वेळ आलेली आहे आणि ती मागणी लोकांच्यातून होती आणि ती पूर्ण होताना दिसत आहे। नाही, या विकासाचा तुम्ही चांगल्या पद्धतीने विकास केलेला आहे। आणखीन तुम्हाला सुरेश खाडे आमदार असताना त्यांच्या निधीचा कसा वापर झाला आणि त्यांचा तुम्हाला कितपत फायदा झालेला? 2023 साली आमचं नगरसेवकपद संपलं आणि त्यानंतर आम्ही आता मुंबईला 5 वर्ष झाली, कोल्हापूरला 4 वर्ष झाली, महापालिका नव्हती। अशावेळी काय करायचा हा प्रश्न आला तेव्हा आम्ही पाहिलं की विकासाची, काल एका आमच्या मौलानींनी पण म्हणलं आहे की खाडेसाहेब हे विकासाची रेल्वे आहे आणि त्याच्यात आपण बसलं पाहिजे, त्या चलती ट्रेन। तर उस ट्रेन में हम बैठ गए और हमारा प्रभाग सबसे अच्छा सुजलाम सुफलाम हो गया। आणि खाडे साहेबांनी काल हे पण केलं आहे, योगेंद्र तुझी लढाई नगरसेवकाशी नाही तर आमदाराशी आहे आणि मी तुझ्याबरोबर आहे। 5 वेळा निवडून आलेला आमदार तुझ्याबरोबर आहे, त्यामुळे कॉप्ट आमदार काय तुझं वाकडं करू शकणार नाही। सांगायला मी आता डायरेक्ट बोलीन की या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की हे जे आमच्या भागात कॉप्ट आमदार उभारलेले आहेत स्वतः तेच उभारलेत, मुलगा वगैरे काय नाही, स्वतः तेच प्रचार करत आहेत आणि इतक्या चुकीच्या पद्धतीनं प्रचार करत आहेत। आमच्यातलाच सुशिक्षित समाज म्हणजे ते आमचे कॉप्ट आमदार आहेत,
की जे शिकले सवरलेले आहेत, मात्र त्यांनी आमच्यातल्याच मुस्लिम समाज जे थोडे कमी शिकलेले आहेत अशा लोकांवर कुठं तर शपथा घेऊन, कुठं तर त्यांना त्यांच्या पंचाच्या शपथेखाली घालून, आमिष दाखवून 4-4 गुंठे जागा विकत घेऊन देऊन तुम्ही मतदान घेत आहात. मग काय तुमची लायकी आहे? अहो, आम्ही फक्त कामावर मत मागायला लागलो आहे साहेब, विकासावर मत मागायला लागलो आहे. आम्ही जो केला आहे इथं 7.5 वर्ष दिवस रात्र झटून आम्ही जो विकास केला आहे त्याच्यावर आम्ही मत मागायला लागलो आहे. तुम्ही जातीपातीचं राजकारण माझ्या वार्डात आणलेलं आहे. कधीच आमच्या जातीपातीत असंही झालेलं नाही आहे. तुम्ही आज एवढ्या मोठ्या पदावर आहात, तुमच्या नशिबानं तुम्ही आमदारी झालात, मात्र हे करायला नाही पाहिजे साहेब. आमदारांना काय करायचं असते? तुम्हाला ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवायसाठी आमदार केलं होतं. तुम्ही कोणता प्रश्न सोडवला हो? आज तुम्ही महाराष्ट्राचे स्टार प्रचारक आहे. तुम्ही वार्ड सोडून बाहेर गेला का हो? तुम्ही इथल्याच आमच्या मुस्लिम समाजाला भेटीस धरताय, फोन करताय, हे करताय, सगळे तुमची ताकद लावायला लागलाय फक्त मुलाला निवडून आणण्यासाठी. तुमचा मुलगा इतकाच कर्तबगार आहे तर 2 वेळाला जिथं निवडून आला तिथून का आता निवडून येत नाही? का निवडून येत नाही? 2 वर्षात किती महासभा होतात? 2 टर्ममध्ये 10 वर्षात एकदा तर महासभेत त्यांनी कुठला प्रश्न उचलला आहे का? 6 नंबर वार्डाचा प्रभाग बदलायची वेळ आली साहेब तुमच्यावर. पण आमच्या प्रभागात आमचं सुजलाम सपलाम सगळं व्यवस्थित चालू होतं, मात्र तुम्ही एकच्या एक समाजच तुम्ही विकत घेत निघलाय. माझी तर मागणी आहे की आपल्या निवडणूक आयोगानं त्यांच्या मुलाची उमेदवारी रद्द करावी आणि त्यांची आमदारकी पण रद्द करावी, कारण चुकीच्या पद्धतीने हे होत आहे. ही निवडणूक दुसऱ्या दिशेला जात आहे. विकासाचा काय असते, विकासाचा पॅटर्न या ठिकाणी योगेंद्र थोरात यांनी दाखवलेला आहे. मी जर परत निवडून आलो तर या प्रभागाचं मी नंदनवन केल्याशिवाय राहणार नाही असं त्यांचं मत आहे. आणखीन काही उमेदवार आपल्यासोबत आहेत, महिला त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्ते, मी तृप्ती दीपक कांबळे, प्रभाग क्रमांक 20मधून आज नगरसेवक या पदासाठी उभी आहे. खरं सांगायचं तर नगरसेवक हा केवळ नेता नाही आहे, तर जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी ती एक व्यक्ती उभी असते. कारण जनतेचं असंख्य प्रश्न आहेत. आता आम्ही फिरत आहे प्रत्येक भागांमध्ये, तर अगदी दादांचं जर नाव घेतलं, योगेंद्र दादांनी एवढी कामं केलेली आहेत की त्यांचं अगदी किंचितभर काहीतरी थोडंसं एखादा प्रॉब्लेम राहिला असेल किंवा त्यांचा म्हणजे शैक्षणिक दृष्टीने एखादा प्रश्न त्यांचा असेल की तुम्ही अजून थोडी ही सुविधा करा. बाकी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य ह्या ज्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत त्या अगदी 100% पूर्ण झालेल्या आहेत. आणि त्यांनी प्रत्येक पहिल्यांदा जे लागणार म्हणजे आपल्यासाठी जे म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं हॉस्पिटल हे आणि शाळा अगदी स्वच्छ सुंदर, त्या शाळेची वगैरे एवढी सुंदर व्यवस्था केलेली आहे. त्यामुळं ही कामं खूप छान त्यांनी केलेली आहेत आणि जनतेकडून रिस्पॉन्स आणि शक्यतो जास्तीत जास्त महिलांकडून एवढा सुंदर आलेला आहे आम्हाला की त्यांचं नाव घेतल्या म्हणतात की दादानी 100% आमची कामं केलेली आहेत. आणि आम्ही या पॅनलची म्हणजे सिलेक्ट करण्याचं कारण की भाजप पक्ष ह्यांनी अगदी म्हणजे सत्ताधारी पक्ष एवढा सुंदर आहे हा की त्यांनी कुठलं काही न बघता अगदी पहिल्यांदा महिलांचा विचार केला आणि शिक्षणाचा विचार केला. तसंच आमचाही त्यांनी अगदी सहज विचार करून आम्हाला हे म्हणजे दिलेला आहे, या पदामध्ये आम्हाला घेतलेला आहे. आणि त्यांचा आम्ही मनापासून विचार करू, त्यांचा स्वीकार करू, त्यांच्या इच्छेला म्हणजे त्यांनी जे आमच्यावर जबाबदारी टाकलेली आहे त्यांचा आम्ही पार पाडण्याचा 100% प्रयत्न करून पार पाडू. तर महिलांच्यासाठी तुमचं काय योगदान असणार? आता खरं सांगायचं तर मी गेले 9 वर्ष झालं अथर्व गारमेंट आहे. त्या गारमेंटमध्ये असंख्य प्रश्न मी महिलांचे बघितलेले आहेत आणि भरपूर अशा महिला आहेत की त्यांना 3 ते 4 तास त्या काम करू शकतात. आणि आमचं टाईम कसं आहे 9 ते 6पर्यंत. आणि त्याच्यानुसार जर विचार केला तर महिलांना घर बसल्या काम पाहिजेलं आहे. म्हणजे लहान मुलं आहेत, कोणाचं तरी घरी कोणतरी करणारं नाही आहे किंवा म्हणजे वयस्कर वगैरे लोक आहेत, तर ते आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यांची भरपूर इच्छा आहे. मग अशा लोकांना घर बसल्या काय उद्योग देता येईल याच्या दृष्टीने आम्ही परिपूर्ण हे केलेलं आहे, व्यवस्था केलेली आहे. त्या दृष्टीनं मी या क्षेत्रामध्ये आलेले आहे. आणि अशा लोकांना त्यांनी याच्यामध्ये घेतले की त्या काहीतरी जनतेसाठी करू शकतील, त्या दृष्टीने आमची नियुक्ती झालेली आहे. त्या दृष्टीने आम्ही 100% प्रयत्न करू आणि करणार. योगेंद्र थोरातांच्या विकासाच्या मुद्द्यावर तुम्हाला कितपत फायदा होणार आहे? खूप फायदा होणार आहे. कारण पहिल्यांदा त्यांनीही महिलांचाच विचार केलेला आहे. आणि जसं या पक्षातर्फे जसं महिलांसाठी एक लाडकी बहीण असू दे योजना, काही असू देत,
आणि मोफत शिक्षण, आरोग्य या सगळ्याची व्यवस्था त्यांनी केलेल्या आहे. त्याचा फायदा आम्हाला होणार. त्यांच्या एका हाताने जर एवढी सगळी कामं केली तर ह्या पॅनेलला 3-3 हाताने मिळून आम्ही किती कामं करू या जनतेने याचा विचार करावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सुशिक्षित लोकांना म्हणजे या पक्षाबद्दल काही सांगावंच लागणार नाही याची मला खात्री आहे. कारण हे पक्षाने काय काय केलं आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आम्ही हात जोडायच्या अगोदरच ते आम्हाला सांगतात, तुम्ही सांगायची गरज नाही, आम्हाला माहिती आहे काय काय केले पक्षाने. योगेंद्र थोरात यांच्या विकासाच्या याच्यावरच अजेंड्यावरच आम्ही निवडून येऊ असं यांचं मत आहे. आणखीन काही उमेदवार आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव सुनील गवळी. मी मुख्याध्यापक. माझं शिक्षण BA DED MA MA DSM. खाडेसाहेबांच्या आशीर्वादानं आणि दादांच्या सहकार्यानं मी त्यांच्या पॅनलमध्ये आहे. भाजप पक्षातर्फे आम्ही आहोत. एवढंच सांगायचं आहे की एकमेव मी असा शिक्षक आहे आणि एकमेव आमचं असं पॅनल आहे की एक उद्योजक आहेत, एक शैक्षणिक चळवळीतला माणूस आहे आणि तिसरं समाजसेवक आहेत. ही जोड आहे आणि ट्रिपल इंजिन दादाच्या सहकार्यानं आम्ही जोडलेलं आहे. या प्रभागामध्ये आता फिरत असताना ज्यावेळी आम्ही मतदारांच्याकडे जातो आहे, आलेला अनुभव सांगतो, मतदाराकडे जातो आहे, दादा आहेत ना, ओके, दादा म्हणजे कोण? थोरात दादा. ब्रँड इज ब्रँड. कामच शिल्लक ठेवलेलं नाही. विरोधकांचा जागा नाही बोलायला, इतकं मी फिरतो आहे. आज ह्या वर्गात, या वॉर्डामध्ये आमचे पालक आहेत, माझे विद्यार्थी आहेत, आजी विद्यार्थी आहेत, ते पालक आहेत, सर्वसामान्यच पालक आहेत. पण प्रत्येकाच्या घरोघरी भेटी दिल्यानंतर समाजकारणातून बोलण्यात झालं की दादांचं नाव आघाडीवर आहे. त्यांनी हा एक एक हिरा वेचलेला आहे. सध्या प्रभागाला गरज कशाची आहे, त्या गरजेनुसार शैक्षणिक चळवळीतला एक माणूस पाहिजे. कारण की आज गरज आहे. दादांचं एक मत आहे, आपण प्रभागामध्ये अभ्यासिका स्थापन करू. अभ्यासिकेचा फायदा ह्या तरुण पिढीला होणार आहे. जर दुसऱ्याच्या हातात जर दिलं गेलं तर ही तरुण पिढी भरकट जाणार आहे. नाहीतर आहेतच मग जे कोण असतील, मी विरोधकाला टीका कधी करत नाही, जे कोण असतील त्यांच्या हातात जर गेलं तर एक कोलॅप्स होणार आहे. तरुण पिढी बर्बाद होईल. ते दादांना वाचवायचं आहे. दादाने एवढं साम्राज्य उभं केलं आहे. कशासाठी केलं? ह्या विद्यार्थ्यांसाठी, ह्या तरुण पिढीसाठी. आज शाळा आहेत, सुजलाम सुफलाम शाळा आहेत. तसंच विकासगंगा आणलेली आहे कामाची. कॉलेजेस आत्ता दादा उभारणार आहेत. हे आम्ही डबल इंजिन जोडतो आहे. 53 कोटी कामं प्रभाग 20मध्ये जोग नाही आहे. आणि कोणाची ताकद नाही, ही दादांची फक्त ताकद आहे. योगेंद्र दादांचे कामं करायची टेंडन्सी, पद्धत आणि प्रशासनाचा असलेला मला अनुभव, त्याच्यामुळं दादाचं. आणि ह्या उद्योजक मॅडम आहेत, महिलांना घर बसून उद्योग देणार 100%. ही ताकद फक्त ह्या पॅनलमध्ये आहे. विरोधकाकडे मुद्देच नाही आहेत. गटरी बनतो, हे बनतो, नाही आहे. सगळं झालेलं आहे. करणार काय? त्यामुळं हे जे पॅनल आहे एक अभूतपूर्व पॅनल वेगळा आहे. पक्षानेसुद्धा निवड केली. अहो, गरीब घरातला एक सर्वसामान्य आदिवासी कुटुंबातील व्यक्ती, या व्यक्तीला 20 नंबरमध्ये त्या कॅटेगरीमध्ये आम्हाला तिकीट दिलं. हे दादाचं सहकार्य आहे की दादाने असे विहिरे वेचले. मोठा आहे, श्रीमंत आहे, याला तिकीट दे, त्याला तिकीट, असं नाही. घराणेशाही बंद केली, अजिबात नाही आहे. घराणेशाही बंद केली. हे मला सांगायचं आहे की आम्हाला सर्वसामान्यांना जे पुढं आणलं हेच आम्हाला पक्षासाठी खूप मोठं आहे आणि पक्ष आमच्याशी ताकदीनं उभा आहे. योगेंद्र थोरात ब्रँड आहे आणि त्यांच्या जीवावर आम्ही निवडून येऊ असा आत्मविश्वास या उमेदवारांनी व्यक्त केला आहे. आता नागरिक आहेत, नागरिकांच्या आपण नेमकं काय समस्या आहेत, किती विकास झालेला हे आपण त्याच्याकडून जाणून घेऊयात. मी गौतम कांबळे, प्रभाग क्रमांक 20मध्ये राहतो आहे. आज मी कुणी नेता नाही ना कार्यकर्ता नाही, मी सर्वसामान्य एक मतदाता आहे. खरं जर बोलायचं असेल तर विकासाच्या बाजूवर तुम्ही बोला. तुम्ही काय विकास केला हे विरोधकांना माझं सांगणं आहे. तुम्ही काय विकास केला हे जाहीरपणे व्यक्त करा. हे जे आज आमदार खासदार काय तुम्ही 12 भानगडी घेऊन फिरायला लागला एका माणसासाठी, त्यांना माझं एक सांगणं आहे. तुम्ही महापौर होता, तुम्ही नगरसेवक होता, आत्तापर्यंत मला वाटतं 20-25 वर्ष झालं नगरसेवक होता, आता आमदार आहे. तुम्ही स्वतः वडिलांची नव्हे, तुम्ही स्वतः किती शाळा काढला, नगरपालिकेच्या शाळा किती चालू केला बंद पडलेल्या, हे जाहीर सांगावं. तसंच या प्रभाग 20मध्ये
नगरसेवक असल्यापासून तुम्ही महापौर जरी झाला तरी या प्रभाग 20मध्ये केव्हा एकदा आलेलं एकदा दाखवा आणि लोकांना काय सांगितले, चांगलं सांगितले, वाईट सांगितले, कुठं जागा घेऊन दिलाय, कुठं काय एखादी मस्जिद दुरुस्ती केली आहे, मंदिर दुरुस्त केले, एखादं उद्यान काढले, एखादं बौद्ध विहाराची दुरुस्ती केली आहे किंवा मंदिराची दुरुस्ती केली आहे, असं कुठलं तरी एखादं कार्य दाखवा. नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. माझं एकच मत आहे की सर्वांनी विकासाला धरून मत द्यायचं, एवढंच सांगणार बस. नेमकं योगेंद्रजी सगळे जे बोलतात ते आमदारच्या इथे विषयाबरोबर नेमकं काय प्रकार काय आहे की आमदारांना इथं अगोदर विकास केलेला आहे का खरोखर, आणि त्यांचं या ठिकाणी योगदान काय आहे? नाही, काय संबंधच नाही ना इथं. ते 2013ला कधीतरी आधी एक नगरसेवक होते इथं, आणि म्हणजे आम्हाला त्यांच्यावर बोलायला पण हे वाटायला लागले की त्यांची एवढी दयनीय अवस्था झालेली आहे की ते स्वतःचा मुलगा जर पडला तर आपली किती महाराष्ट्रात लायकी जाणार आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे ते सगळे हातखंडे हे करत आहेत. म्हणजे आता सगळंच ते जात पंचायत कायदा असू द्या, लोकांना जमीन घेणे देणं असू द्या, लोकांना आणि मुख्य म्हणजे 2 पोलीस त्यांच्याबरोबर असतात. पोलीस संरक्षणात ते सगळे हे करत आहेत. म्हणजे काय म्हणायचं मलाच काय कळेना. एक आमदार आणि 2 पोलीस आले का पुढच्या माणसावर चांगलंच इम्प्रेशन त्यांचं पडायला लागले. आमदार आमच्या घरी आले, ही आले, आधी आलते का हो? आणि इथं काय आला आहे तुम्ही? तुमच्या प्रचारपत्रक एक सिंगल कुठं तर कागद आहे तो, त्याच्यात आम्ही बघितलं आहे की तुम्ही पाण्याच्या टाक्या करणार, रस्ते करणार, शाळा करणार. 7 नंबर बंद पडली होती तुमच्या वार्डात 2012 साली गुरुवार पेठमध्ये. 7 नंबर शाळा 6 नंबर वार्डात होती, बंद पडली होती 2012 साली. 2022 साली मी चालू केली आणि त्या शाळेमुळं तुमची इथं जवळ असलेली शाळा धोक्यात आली आहे आता. त्यामुळं तुम्ही ती शाळा बंद पाडायसाठी या वार्डात उभारलेला आहे तुम्ही, हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला मुस्लिम समाजाविषयी प्रेम आहे म्हणताय ना, तुमच्या प्रत्येक शाळेच्या वर 2-2, 3-3 टॉवर आहेत, मोबाईलचे टॉवर. 14,000 भाड्यासाठी तुम्ही मुस्लिम मुलांच्या जीवाशी खेळताय. आणि आता तुम्हाला मुस्लिमांचा कळवळा आला आहे असं तुम्ही दाखवायला लागला आहे. मुस्लिम समाज तुम्हाला रिस्पॉन्स देत नाही म्हणल्यावर दुसऱ्या समाजात जात आहे, ज्या समाजात जात आहे त्यांचं रूप घेत आहे. असं तुम्ही आधी कधी केलं आहे का? आम्ही कोणत्या समाजाचं रूप घेत नाही, आम्ही त्यांची कामं केलेली आहेत. स्मशानभूमी बांधताय, हे करताय. स्मशानभूमी शास्त्री चौकातली माझ्या पैशानं मी डेव्हलप केल्या. महात्मा बसवेश्वरांचा पुतळा मी माझ्या पैशानं उभा केलेला आहे. तुम्ही असं काय केलं या वार्डात? तुमची कामाची पद्धत माहीत आहे आम्हाला. गलेप मार्ट, एवढा गलेप मार्ट 5 कोटीचा असतो का? हां, एवढे ते 2 रस्त्याने 5 कोटीचं असतं का? नाही. कुठं गेले पैसे? इकडं आले. आता मी बोलायला चालू केलो म्हणजे इथं थांबणार नाही. आणि माझी परत एकदा मागणी आहे की यांनी जमिनी घेऊन देत आहेत, लोकांवर जात पंचायतचा कायदा लागू करत आहेत, बऱ्याच गोष्टी हे करत आहेत. तर ह्यांच्या मुलाची उमेदवारी पण रद्द करावी. आणि अजितदादा पवारांना माझं, माननीय नामदार अजितदादा पवारांना माझं म्हणणं आहे की ह्यांची अशा व्यक्तीची आमदारकी पण रद्द करावी. ओबीसी समाजाच्या चांगल्यासाठी तुम्ही यांना आमदारकी दिल्या आणि त्याच समाजातल्या अशिक्षित, थोड्या कमी शिकलेल्या पण जाणकार असलेल्या आमच्या इथल्या समाजाला, गोरगरिबाला तुम्ही असं काय काय आमिष दाखवून मतदान घ्यायला लागला आहे. म्हणजे तुमच्या काय वेळ आली हे लक्षात घ्या. आम्ही कुणालाही कुठला आमिष दाखवलेला नाही. मी एकच सांगतो आहे, आम्ही काम केलं आहे. त्यानंतर एक दुसरे उमेदवार आहेत, त्यांनी तर बरोबर असलं पॅनल घेऊन फिरायलेत की विचारूच नका. म्हणजे नक्की ही इलेक्शनची तयारी आहे का कुठं काय कुणाला हाणामारे काय करायचे मला कळत नाही. आता काल त्यांची खाजा वस्तीत ही झाली, माननीय जयंत पाटील साहेबांची सभा झाली. आम्ही डोळ्यानं बघायलो, सगळी माणसं बाहेरनंच यायला लागलीत, गाड्या, टेम्पो हे भरून. माझ्या मते 5-10% पण लोकं खाजा वस्त्यांमधली नव्हती. तर त्यांनी स्वतःच आतमध्ये, त्यांच्या स्वतः लक्षात आलं पाहिजे लोक आपल्याला रिस्पॉन्स देत नाहीत. आज साठेनगरमधनं कुणी तर कुणाला तर बाहेर काढलं, म्हणजे ह्याच्यावरनं त्यांच्या लक्षात येत नाही आहे का? तुम्ही पैसे वाटून पण काय उपयोग होणार नाही. लोक पैसे घेणार आणि मलाच मतदान करणार आहेत. कारण त्यांना माहीत आहे योगेंद्र थोरात परत निवडून आला तर या आमच्या लेकरांचं चांगलं होणार आहे. आमच्या 30-30 वर्षाच्या समस्या सुटलेल्या आहेत. मागणी मुक्त माझा प्रभाग आहे, तरी लोक इथं का आले आहेत? उनको इन पे हुकूमत करनी है, इनकी सेवा नाही करनी. साधी गोष्ट आहे. योगेंद्र थोरात तुमच्या दारात येतो आहे आणि हे नगरसेवक झाले, काहीतरी ते आमदार आहेत. तुम्हाला साहेबांच्या दारात जायला लागेल. साहेब कधी तुमच्या दारात येत नसतात, हे लक्षात घ्या दादांनो, मतदारांनो. आम्ही सगळी तुमच्या दारात येणारी लोक आहे. योगेंद्र थोरात करोनात पण तुमच्याबरोबर होता, महापुरात पण बरोबर होता. हे घाबरून घरात बसली होती सगळी, हे करून गपचूप दारं लावून.
आम्ही होतो, आम्हाला करोना झाला, हे जे दवाखाना उभा केला त्याच्यात पूर्ण वार्डाला आमचे ट्रान्सजेंडर लोक असतील, आमचे सेक्स वर्कर असतील, आमचे नागरिक असतील, सगळ्यात पहिल्यांदा त्यांना लसीकरण केलं. हे असे दवाखान्यांचा फायदा झाला. आज इथं बौद्ध विहार काढले. अहो तुम्हाला साधं बौद्ध विहाराच्या दारातलं ड्रेनेजचं पाणी काढता आलं नाही. नवीन बौद्ध विहार, लायब्ररी, 5 शाळा डेव्हलप, एक नवीन, सगळे रस्ते शेतांपर्यंत. असं कधी तुम्ही महापौर केलं होतं केलं आहे का? किंवा माझ्याबरोबर जे निवडून आले मान्यवर, त्यांची एकच पॉलिसी असते, दरवेळेला एका फायनान्सरला पकडणे. जसं मला मागच्या वेळेला पकडलं होतं, त्याच्या आधी एकानं पकडलं, बिचारे त्यांचं हाल आत्ता खूप वाईट आहे. आणि आत्ता तर एकदम सावकार बेवकार हे ते सगळे चांगले चांगले धंदेवाले पकडलेत की बाबा त्यांच्या खाली जी ब्रँचेस असतात त्यांच्या काळ्या धंद्याच्या, त्यांची लोकं त्यांच्या कामाला येतात. पण आमच्याकडे कुठले ब्रँचेस नाहीत. ही सर आहेत, शाळेचे मुख्याध्यापक कोण उमेदवार घेतं का हो? ही मुलगी घरी बसल्या, जी मला या महिलांचा प्रश्न होता का घरी बसल्या उद्योग पाहिजे, ती आज दिवसाला 300, 400, 500 रुपये मिळवून देईल, असं आमचं पॅनल आहे साधं. आणि असंच सगळ्या नगरसेवकांचं असावं. भाजप पक्षाचं मी अभिनंदन करतो, आम्हा तिघांनाही त्यांनी मतदान केलं आहे. एक आत्ता माझ्याबरोबर निवडून आलेला तर व्यक्ती म्हणला की SC समाजाचा उमेदवार आहे, त्याला ओपनमधनं कसं दिलं? म्हणजे तुमच्या डोक्यातनं अजूनही जात नाही. जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी त्यावेळेला जातीवाद नष्ट करायचा प्रयत्न केला होता. तुम्ही त्यांचे अनुयायी म्हणताय, तुम्ही अजूनही जातवाद तुमच्या डोक्यात आहे आणि आमच्या नाही आहे. म्हणजे जगज्योती महात्मा बसवेश्वरांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी आम्ही खरे आहे. विचारांनी आम्ही चाललो आहे त्यांच्या, तुम्ही नाही. तुम्हाला आजही SC उमेदवार चालत नाही ओपनमधनं. मात्र BJP पक्षानं माझा सर्वे बघून आणि हे सगळे आमचे ज्योती कांबळेताई असतील, विक्रमदादा असतील, आमचे मल्लूदादा असतील, असे सगळे आमचे लोक आहेत. यांच्या प्रयत्नानं, ह्यांच्या साक्षीनं आम्हाला उमेदवारी दिलेली आहे. आम्ही नक्कीच लोकांच्या दारात जाणार, आमची कामं दाखवणार आणि आमचा विजय निश्चित आहे. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढा, मात्र आमिष दाखवून निवडणूक लढवू नका, असा खळबळजनक आरोप योगेंद्र थोरात यांनी अजित पवार गटाचे आमदार यांच्यावर केलेला आहे. आणखीन काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार, मी ज्योती कांबळे, भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी आहे. गेले 10 ते 15 वर्ष झाले मी प्रभाग 20मध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करते. या भागामध्ये पूर्वी भारतीय जनता पार्टीचं साधे कार्यकर्ते पण नव्हते, बूथ पण लागत नव्हते. मी पहिल्यांदा इथं बूथ वगैरे लावले. विरोधक माझ्यासमोर म्हणजे मोठे होते, बलाढ्य असे. तेव्हापासून माझं काम सुरू आहे आणि मी पहिल्यांदा म्हणजे मी स्थानिक आहे, मी लहानाची मोठी इथं झाले. आत्तापर्यंत या भागामध्ये विकास असा झाला नव्हता. योगेंद्रदादा थोरात 13 साली आले होते, तेव्हा ते पडले. पुन्हा त्यांनी परत 5 वर्ष काम करत राहिले. म्हणजे असा कोणता माणूस नसतो की एकदा पडलं की या भागात फिरकत पण नाही. त्यांनी तेव्हापासून परत 18च्या इलेक्शनपर्यंत त्यांनी काम केलं आणि त्या कामाच्या ह्याच्यावर ते निवडून आले. निवडून आल्यानंतर त्यांनी बौद्ध विहार, रस्ते, तुम्ही बघाल प्रभाग 20 इतकं असं गलिच्छ वाटायचं. एकतर झोपडपट्टीचा भाग आणि त्याच्यामध्ये रेड लाईट एरिया म्हणा किंवा अशा खाजा वस्तीचा असा दुर्मिळ भाग, जिथं रस्ते, लाईट, पाणी काही नसायचं. अशा ठिकाणी त्यांनी, तुम्ही आता बघितला तर इतर प्रभागातल्या लोकांना असं वाटतं की योगेंद्रदादा थोरात आमच्या प्रभागामध्ये यायला पाहिजे. आमच्या 7 नंबरमध्ये त्यांना मागणी होती, 3 नंबरमध्ये होती. मग त्यांना असं वाटलं, म्हणजे एकंदरीत आम्ही फिरतो ह्या भागातल्या लोकांना असं वाटतं की योगेंद्रदादा थोरात इथून जाऊच नाही आहे. कारण आणखीन काहीतरी वेगळं, जसं आपण म्हणतो की मुंबईचं सिंगापूर होईल किंवा काय, त्या पद्धतीनं ह्या प्रभाग 20चा एक कायापालट होणार आहे. आणि इथं कोणतंही जातीभेद होणार नाही आहे. प्रत्येकजण त्यांना मानणारा, प्रत्येक जाती धर्मातला वर्ग त्यांना मानणारा आहे. आणि स्पेशली महिला त्यांच्या पाठीशी आहेत. त्यांनी महिलांसाठी भरपूर केले. भारतीय जनता पार्टीच्या जितक्या काही योजना आहेत, लाडकी बहीण योजना असो किंवा बांधकाम कामगाराच्या योजना असो, ह्या सगळ्या योजनातून सगळ्या महिलांना, पुरुषांना त्यांनी पूर्णपणे जितके योजना आहेत ते सगळे इथं राबवलेले आहेत. त्याच्यामुळं आपण आता असं म्हणू शकत नाही की बाहेरून कोणतरी आले आणि काहीतरी पैसे वगैरे वाटतील आणि निवडून येतील. जनता आधी विकास बघते. आता चाललं असेल काहीतरी, वर खाली होत असतं, पण शेवटी जेव्हा तुम्ही मतदान केंद्रात जाल तेव्हा त्यांना, महिला असू देत, पुरुष, युवा वर्ग असू देत, त्यांना कमळच दिसणार आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे हे तिन्ही उमेदवार
आम्ही पॅनल टू पॅनल मतदान मागतो. असं नाही आहे की एका मला द्या की ह्यांना देऊ नका, माझा विचार करा, असं काही नाही आहे. प्रत्येक भागात जाऊन आम्ही तिघांसाठी मतदान मागतो आहे आणि शेवटी जनता ठरवेल आणि जनता शेवटी विकासाला मतदान करणार आणि विकास म्हणजे भाजप. योगेंद्र थोरात यांचं रोल मॉडेल आहे. हे मॉडेल आणि विकासाचा भर आणखीन द्यायचा असेल तर या पॅनलनं निवडून द्या असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे.